तर ही माझी शाळा जिथं मी शिकलो. तर आता हे असं बांधलंय, पण आधी असं नव्हतं. सुरुवात करूया मोठे सरांकडून. माझ्या शाळेतले पप्पू दादा. पगार मॅडम 2 मिनिटं थांबा. सर इतकं कळकळीने शिकवायचे, इतकं चांगलं शिकवायचे आणि इतकं मारायचे. सगळ्यांना मारायचे, त्याच्यामुळे भीती वाटायची. हे हिंदी शिकवायचे आणि इंग्लिश शिकवायचे. हिंदी आणि इंग्लिश. हां. तर हे माझे 8वीचे क्लास टीचर. हे नागरगोजे सर. तर मुरकुटे मॅडम आहेत. माझे फेवरेट टीचर होते मी जेव्हा प्राथमिकमध्ये होतो. त्यामुळे मी तर असंच म्हणेन की असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे. तर आता आलो आपण स्टाफ रूममध्ये. स्टाफ रूममध्ये सगळे टीचर्स आहेत, ऑफिस आहे. तर मी 1 बाय 1 जे मला आठवते त्यांचे ओळख करून देतो. सुरुवात करूया मोठे सरांकडून. मोठे सर हे कवायत घ्यायचे आणि हिंदी शिकवायचे. आता मोठे सर हे मुख्याध्यापक झालेत, प्रिन्सिपल झालेत. त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला काय वाटतं मोठे सर, आता आजचा कार्यक्रम कसा वाटतो? अतिशय छान झाला, चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थ्यांना भेटून कसं वाटतं? माझ्या विद्यार्थ्यांना भेटून अतिशय आनंद झाला आणि आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त माझे विद्यार्थी कार्यक्रमात सामील झाले. त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू सर. त्यानंतर जिने मॅडम. नमस्कार. जी मॅडम, तुम्हाला काय वाटतं? काही नाही, सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. मी आता रिटायर झाली. हां, अजून आनंद झाला तुम्हाला. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. थँक्यू मॅडम. त्यानंतर मस्के मॅडम. हे हिंदी शिकवायचे आणि इंग्लिश शिकवायचे. हिंदी आणि इंग्लिश 5वी 6वी 7वीला. बरोबर. अजूनही इंग्लिशच शिकवते 5वी 6वी 7वी. कसं वाटलं मॅडम तुम्हाला आज? अजून 10 वर्षाचं आयुष्य परत मिळणार, बोनस गिफ्ट असं वाटलं तुमच्यात येऊन जरा. हा, कालची एवढी सहज झाली तरी आज आम्ही एवढे फ्रेश आहोत. म्हणजे नक्कीच छानच आयुष्य आमचं जाणार आहे पुढचं. आणि ही सगळी मोठे सरांची कृपा आहे. त्यांचं वातावरण छान आहे, प्रिन्सिपल छान आहेत, मुख्याध्यापक म्हणून एवढे आम्हाला सहकार्य करतात. म्हणून माझं मनावर तोंडावर मागं तर सगळेच करतात, मी तोंडावर करते. आणि हे जे श्रेय आहे हे आमच्या सर्व शिक्षकांमुळे हे यश मिळते आम्हाला. हो, कारण हे सगळ्यांचं सहकार्य असल्याचं मी आता काय करू शकत. बरोबर की नाही? बरोबर. फक्त आमचं नियोजन, पण यांची सगळ्यांची खंबीर साथ आहे, खंबीर साथ आहे. आणि म्हणून माझ्या शब्दावर हे सगळे कामं करतात, कोणाला बोलावं लागत नाही. म्हणून मला याच्यात आनंद आहे. बरोबर की नाही? हो सर. कारण हे स्मृती हे आनंदी तर मी आनंदी. कारण मी दुःखी झाल्यावर ते मी दुःखी होणार. बरोबर आहे की नाही? म्हणून यांची खंबीर साथ आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू सर. आणि अशी विद्यार्थी आम्ही घडवले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि तुमच्या आम्हाला भावी पण- आयुष्यास हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आम्हाला पण खूप अभिमान वाटतो की आम्ही या शाळेत शिकलो, हा. या शिक्षकांकडून घडलो आणि त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी कुठे ना कुठे चांगल्या ठिकाणी चांगलं काम करतायत. पगारे मॅडम 2 मिनिटं थांबा. हे पगारे मॅडम मला 5वीला क्लास टीचर होते. तर हे इतिहास आणि मराठी शिकवायचे. इतिहास आणि मराठी शिकवायचे. कसं वाटलं मॅडम? खूप छान वाटलं. आज माझ्या विद्यार्थ्यांचा हा काही जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता, माझे विद्यार्थी भेटले, त्यांना पाहून खूप खूप आनंद झाला. आणि त्यांनी आमच्याकडून जी काही घेतलेली आहे शिदोरी, ती शिदोरी त्यांनी घेऊन मोठ्या मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत. आज कोणी कंपनीमध्ये आहे, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर झालेले आहेत. खूप खूप अभिमान आहे. आणि त्यात हा जो माझा विद्यार्थी आहे हा खूपच हुशार विद्यार्थी होता. त्याची क्लास टीचर मी होते. आणि खरोखर मला याचा खूप अभिमान आहे की तो हा आज इंजिनियर आहे आणि छान पद्धतीचं त्याचं वर्किंग चालू आहे. त्याला पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. तर हे माझे 8वीचे क्लास टीचर. माध्यमिक शाळेत जेव्हा मी 7वीतून 8वीत गेलो तेव्हा माझे वर्ग शिक्षक होते जाधव सर. जाधव सर हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे.
जाधव सरांचा मेन सब्जेक्ट होता विज्ञान आणि गणित. तर अगदी कळकळीनं त्यांनी शिकवलं आणि गणित आणि विज्ञान माझा फेवरेट सब्जेक्ट नव्हता, तरी पण सरांनी अशा पद्धतीने शिकवला की असं वाटायचं की त्यांचं लेक्चर अटेंड करावं आणि सगळे डाऊट ते क्लिअर करायचे. खूप चांगलं वाटलं आज एवढ्या दिवसानंतर सरांना भेटलो, सगळ्या टीचर्सला भेटलो. असं वाटतं की आत्ता पण ते माझे क्लास टीचर आहेत आणि अजून पण ते मला गाईड करतात. सर तुम्हाला कसं वाटलं आजचा कार्यक्रम? आजचा कार्यक्रम एवढं चांगल्या रीतीने हा कार्यक्रम झालेला आहे आणि अतिशय सगळ्या मुलांनी माझ्या विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिल्यामुळं हा कार्यक्रम चांगला घेणं शक्य झालेला आहे. आणि सर्व आलेले विद्यार्थी असतील तसंच त्या सर्वांनी मग जे कॉपरेशन केलं शाळेसाठी भरभरून त्यांनी मदत केली आहे. त्याचबरोबर सगळ्या शिक्षकांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि शाळेच्या वतीने आणि सर्व शिक्षकाच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक आभार मानतो. थँक्यू सर. सर तुमचा माझ्यासोबत काय अनुभव होता? तुम्हाला काय वाटायचं? अक्षय हा पहिल्यापासूनच मन मिळावं आणि चांगला विद्यार्थी आहे. त्याच्याबद्दल मला कधीच त्याचा त्रास झालेला नाही आणि त्यांनी खूप म्हणजे मेहनतीने आत्तापर्यंत जे यश मिळवलेलं आहे ते त्याच्या मेहनतीचं आहे. आम्ही पण प्रयत्न केलेत, परंतु कधीकधी प्रयत्नापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न केलेले अधिक चांगले असतात. हो. यामुळं कधी पण यश मिळत असतं. म्हणून अक्षयबद्दल मी खूप मनामध्ये पॉझिटिव्ह आहे. थँक्यू सर. आणि सरांनी कुठंतरी मनापासून शिकवलं, कळकळीने शिकवलं. त्यामुळेच सरांनी जे घडवलेले विद्यार्थी आहेत ते कुठंतरी खूप चांगल्या ठिकाणी, चांगल्या फील्डमध्ये चांगलं यश मिळवत आहे. त्याच्यासाठी चांगलं वाटतं ऐकून की आपल्या शाळेतला मुलगा या पदावर गेला, ही नोकरी करतोय किंवा चांगल्या ठिकाणी तो चांगलं काम करतो. तर हे ऐकून पण चांगलं वाटतं. पण ते कुणामुळं? तर शिक्षकांमुळं. तो आईवडिलांनंतर शिक्षक हे आपले गुरु असतात आणि ते आपल्याला घडवतात. आणि एवढ्या दिवसानंतर मी 2012च्या बॅचमध्ये माझं 10वी झालं. 2012 नंतर मी 2025ला आत्ता इथं आलो. तर अजून पण असं वाटत नाही, आता 13 वर्ष झाली, पण मला अजून पण असं वाटत नाही की 13 वर्षाचा काळ गेला आहे आणि मी परत इथं आलो आहे. असं वाटतं की रोजच येतो आहे शाळेत. आता तसं शाळेत आलो आहे आणि आता चाललो आहे. खूप चांगला अनुभव आहे. तर थँक्यू सर. तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. आजच्या कार्यक्रमासाठी हे नागरगोजे सर माध्यमिकमध्ये PT शिकवायचे, शारीरिक शिक्षण आणि सोबतच हिंदी शिकवायचे. तर हे यांच्यासोबतचा पण अनुभव खूप चांगला होता. नागरगोजे सर तुम्हाला काय वाटलं आजच्या ब्लॉगबद्दल म्हणा किंवा आजच्या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं? आजचा कार्यक्रम खूपच स्मरणीय होता. एकदम खूप छान. कारण की आम्हाला वाटत नव्हतं की एवढे विद्यार्थी येतील, पण भरभरून यश किंवा भरभरून प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमाला मिळाला. सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि अक्षय त्यातलं वेळात वेळ काढून आला, त्यामुळे त्याचे तर खूप खूपच आभार. थँक्यू सर. तर ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेमध्ये जी माध्यमिक शाळा होती त्याचे मुख्याध्यापक आर पवार सर हे जे सर होते हे इंग्लिश शिकवायचे आणि खूप चांगला इंग्लिश मला म्हणजे वाचता नाही यायचं जास्त किंवा एवढा फेवरेट सब्जेक्ट नव्हता, पण सर इतकं कळकळीने शिकवायचे, इतकं चांगलं शिकवायचे आणि इतकं मारायचे सगळ्यांना मारायचे, त्याच्यामुळे भीती वाटायची. सर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना भेटून तुम्हाला कसं वाटलं आणि कसा तुमचा अनुभव? आजचा जो कार्यक्रम होता तर खरोखर एक माझं स्वप्न होतं की गेल्या 25 वर्षातले सगळे माझे विद्यार्थी या ठिकाणी यावेत, भेटावेत आणि एक ऋणानुबंध त्यांचा पहिल्यापासूनचा असल्या कारणानं त्यांच्या भेटीची ओढ लागलेली आणि आम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आमच्या प्रतिसादाला सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि सर्वजण आले. म्हणजे आज अगदी भावना ज्या आहेत तर त्या भावना आम्हाला शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. इतका आनंददायी दिवस आजचा या ठिकाणी आम्हाला घेतला आहे. थँक्यू सर. आणि एवढ्या वर्षानंतर आलो आहे तरी पण असं वाटत नाही की 12-13 वर्षानंतर परत शाळेत आलो. असं वाटतं की अजून पण तुम्ही आता इंग्लिश शिकवणार आणि वाचता नाही आलं तर मारणार.
त्यानंतर तर मुरकुटे मॅडम आहेत. माझे फेवरेट टीचर होते. मी जेव्हा प्राथमिकमध्ये होतो मॅडम विज्ञान शिकवायचे, विज्ञान आणि गणित. आणि मला आठवतं आहे 3रीला पण मॅडम तुम्ही क्लास टीचर होते. 3रीला क्लास टीचर होते आणि विज्ञान शिकवायचे, गणित शिकवायचे. मला गणित अजिबात नव्हतं आवडत. विज्ञान ठीक आहे, इंटरेस्टिंग वाटायचं, पण मॅडम इतकं भारी शिकवायचे. म्हणजे अजून पण ते शिकवतात विज्ञान आणि गणित. तर असं म्हणजे जेव्हा आता जे दुसरे टीचर आहेत त्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, जेव्हा ते स्टेटस टाकतात शाळेचं, सगळ्यांचे फोटो दिसतात, तर बघून खूप बरं वाटतं आणि मन भरून येतं की अरे हे माझे टीचर होते. किंवा काय होतं जेव्हा आपण लहान असतो, शाळेनंतर जेव्हा आपण कुठल्याही कॉलेजमध्ये जातो, त्यानंतर कुठेही जातो, लाईक कुठल्याही फील्डमध्ये आपलं करिअर करतो, पण सुरुवातीचं जे बेस असतो आपला तो शाळेतच पक्का होतो. आईवडिलांनंतर शिक्षक हे आपले गुरु असतात. मोस्ट ऑफ द टाईम आपण शाळेत घालवतो. मग कुठलाही विषय शिकवणारे शिक्षक असतील ते मनापासून शिकवतात, कळकळीने शिकवतात आणि त्यांनी घडवलेला विद्यार्थी जेव्हा कुठल्या तरी उंच ठिकाणी जातो, काहीतरी करिअरमध्ये अचीव करतो, तेव्हा हे त्यांचं पण एक यश असतं. ते फक्त त्या विद्यार्थ्याचं यश नसतं. तसे हे मुरकुटे मॅडम. कसं वाटलं मॅडम तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना भेटून कसं वाटलं आणि तुमचा माझ्यासोबतचा अनुभव कसा होता? खरं तर सांगायचं की मुलं म्हणजे विद्यार्थी कधी धरलेच नाहीत, स्वतःचीच मुलं आहेत अशी आमची पहिल्यापासून प्रामाणिक भावना आहे. मीच नाही तर आमचा सर्व स्टाफ देखील मुलांवरती तितकंच प्रेम करतो. आणि याने जो अनुभव सांगितलेला आहे, कसं असतं शिक्षक काही गोष्टी खूप विद्यार्थी त्यांच्या हाताखालून जातात. शिक्षक त्या विद्यार्थ्यासोबत ज्या छोट्या गोष्टी घडलेल्या असतात ते शिक्षक विसरून जातो, परंतु विद्यार्थ्याच्या नेहमीच लक्षात राहतं. तसे यांनी खूप छान माझ्या आठवणी आज सांगितलेल्या आहेत आणि मी देखील 20 वर्ष 10 वर्ष आज मागे गेलेली आहे. दिवसभर आज खूप म्हणजे दिवस कुठे गेला आज हेही समजलं नाही. त्याबद्दल मी सर्वच माझ्या मुलांचे धन्यवाद देते. आणि एक अनुभव आहे, मी जेव्हा 3रीत होतो मला गणित सोडवता येत नव्हतं. मी असं खाली बसलेलो होतो आणि मॅडम असे उभा होते आणि गणित सोडवायला दिलं सगळ्यांना आणि मी गणित सोडवतो. मला कळत नव्हतं अरे पुढं काय करू. मॅडम बघतील सोडवताना आलं तर मारतील आणि मॅडमचं बरोबर माझ्याकडे लक्ष होतं. मॅडम म्हणले कुलते त्या अंकावर गिरवण्यापेक्षा पुढचं गणित सोडव. खूप चांगला अनुभव होता. खूप काही गोष्टी आठवतात, मुलांच्या लक्षात राहतात सगळ्या गोष्टी आणि खूप छान वाटलं भेटून. खूप चांगलं वाटलं मॅडम. तुमची अशीच गायडन्स देत जा. अजून पण ते माझ्या आयुष्यात किंवा इतर जे माझे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात कायम गाईड त्यांना करतात. नक्कीच धन्यवाद. थँक्यू मॅडम. तर हे माध्यमिक शाळेमध्ये यांच्याकडून मी इतिहास आणि मराठी शिकलो. या शाळेमध्ये हे खूप वर्षांपासून इतिहास आणि मराठी विषय शिकवतात माध्यमिक शाळेत 8वी 9वी आणि 10वी. तर माझी 2012ची बॅच आणि त्याच्यामध्ये 8वीला जगताप मॅडम माझे वर्ग शिक्षक होते, क्लास टीचर होते. तर खूप चांगला अनुभव होता मॅडमसोबत आणि खूप आठवणी आहेत. आठवणी आहे. गप्पा पण खूप मारायचा माहिती आहे का? खूप गप्पा. तर मॅडम तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे आजचा कार्यक्रम कसा वाटला? आणि छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवणी भेटली आणि खरंच आज मला इतकं बरं वाटलं. म्हणजे मला वाटत नव्हतं एवढे मुलं आले, त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला आणि प्रत्येकजण काहीतरी करताय त्या गोष्टीचं खूप बरं वाटलं. आणि मॅडम खूप कळकळीने शिकवायचे, मनापासून शिकवायचे. मला वाटायचं माहिती आहे का, मुलं काहीतरी झालेच पाहिजे, असं काय राहिले पाहिजे. आणि ते अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कधी काय वाटलं मी त्यांना विचारत असतो आणि ते कायम गाईड करतात. त्यामुळे मी तर असंच म्हणेन की असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे आणि ज्यांच्याकडून ते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस करतील. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद. तर हे माझ्या शाळेतले पप्पू दादा जे कायम सगळ्यांची मदत करतात. अजून पण ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कसं वाटलं पप्पू दादा तुम्हाला आज? एकदम मस्त आनंद झाला. सगळे आले, बरं वाटलं, छान वाटलं. अशी दरवेळेस यायला पाहिजे म्हणजे अजून बरं वाटतं. आणि अजून पण पप्पू दादाची तब्येत तशीच आहे, एकदम फिट, फाईन सगळे एकदम आहे तसाच आहे मी. चांगलं मेंटेन ठेवलंय पप्पू दादानी. चालतं, व्यायाम बिम सगळं आहे, तुमचा आशीर्वाद आहे.
तर ही माझी शाळा जिथं मी शिकलो, प्राथमिक आणि माध्यमिक. पहिलीपासून 10वीपर्यंत मी या शाळेत शिकलो. तर हे जुनीच इमारत आहे आता. आणि इकडं ऑफिस असायचं, आतमध्ये गेल्यानंतर माध्यमिकचं आणि प्राथमिकचं पण. आणि त्या साईडला 8वीचा वर्ग असायचा. आणि ह्याच्या बॅक साईडला पाण्याची टाकी, जिथं प्यायचं पाणी. आणि आता हे जे तुम्हाला दिसतंय मागं, ही पूर्ण बिल्डिंग ही आत्ता नवीन बांधलेली आहे. पण आधी जुनी बिल्डिंग होती, लाईक पत्रे होते, पत्र्याची शाळा होती. आणि त्या शाळेत आम्ही सगळेजण शिकलो. तुम्हाला त्याचा फ्रंट व्ह्यू दाखवतो. तर ही आहे नवीन इमारत. खूप मोठी इमारत बांधली आणि खूप चांगली आहे. हे असं शाळेचं ग्राउंड आहे. मी तुम्हाला पूर्ण ग्राउंड दाखवतो. इथं या ठिकाणी सगळे टीचर हे करायचे, त्यांची गाडी पार्क करायचे. इथं 8वीचा वर्ग होता. इकडं आधी वॉशरूम होतं. या ठिकाणी आणि या ठिकाणी पूर्ण या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत जे मुलं शाळेत शिकायचे विद्यार्थी, ते सायकल पार्क करायचे. आधी तर भिंत नव्हती, आधी मोकळंच होतं, म्हणजे ये जा करायचे कोणी पण. पण आता हे बंद केलं आहे. आणि बऱ्याच वेळा जेव्हा शाळेमध्ये काही काम असायचं वर्गामध्ये, तर तेव्हा आमचे जे टीचर्स आहेत तर त्या मला इथं मोकळा म्हणजे बाहेर बसवायचे आणि इथं शिकवायचे. पण त्यांनी शिकवायला अजिबात मागं पुढं बघितलं नाही. जेव्हा वर्गात काही काम असायचं, पताके वगैरे लावायचे त्यावेळेस. आणि हे 9वी आणि 10वीचा वर्ग असायचा. नंतर बांधलं होतं, याआधी हे पण नव्हतं. खूप जुन्या आठवणी आहेत या शाळेमध्ये. या शाळेने मला खूप काही दिलं आहे. आणि मलाच नाही तर या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या शाळेने खूप काही दिलेलं आहे. तर आता हे असं बांधलं आहे, पण आधी असं नव्हतं. हे मारुतीचं मंदिर आहे. इथं जेव्हा मधली सुट्टी व्हायची, मधली सुट्टी 4 वाजता पण एक सुट्टी व्हायची 10 मिनिटाची, तेव्हा आम्ही पकडापकडी खेळायचो, रप्पातप्पी खेळायचो, मैदानी खेळ खेळायचो. हे मारुती मंदिर. आता खूप काही बदल झाला आहे. शाळेची इमारत बदलली आहेत, पण टीचर्स तेच आहेत. आता खूप काही बदल झाला आहे. शाळेची इमारत बदलली आहे, इथलं वातावरण तेच आहे, शिक्षक तेच आहेत. तर या शाळेने मला खूप काही शिकवलं आहे, खूप काही दिलेलं आहे. आणि मलाच नाही तर या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या शाळेने खूप काही दिलेलं आहे. या शाळेमध्ये शिकवणारा प्रत्येक शिक्षक हा अगदी मनापासून आणि कळकळीने शिकवत होता. आणि त्यामुळंच या शाळेतून निघालेल्या प्रत्येक विद्यार्थी त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करतो आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं श्रेय फक्त या शाळेला जाते, ज्या शाळेचा मी विद्यार्थी. तो मला खूप अभिमान वाटतो की मी या शाळेत शिकलो. 10वीपर्यंतचं शिक्षण माझं या शाळेत झालं. आणि जेव्हा 13 वर्षानंतर मी या शाळेत आलो, 2012ला मी या शाळेत शिकलो होतो. लाईक 2012ला माझी 10वी झाली होती. त्यानंतर मी बाहेर पडलो. 10वीपर्यंत होती ही शाळा आणि आत्तापर्यंत 10वीपर्यंत आहे. सो 10वीनंतर मी या शाळेच्या बाहेर पडलो पुढील शिक्षणासाठी. पण आज जेव्हा मी या शाळेत पुन्हा आलो, तर मला असं वाटलंच नाही की मी 13 वर्षानंतर शाळेत आलो आहे. असं वाटलं की अरे मी परत शाळेत आलो, तेच शिक्षक, तेच वातावरण. आणि तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवले माझे क्लासमधले जे विद्यार्थी होते, लाईक माझे मित्र होते, क्लासमेट होते, त्यांच्याशी पण मी तुमची भेट करून दिली आहे. आज खूप चांगलं वाटलं. मनापासून सगळ्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या. आणि हा ब्लॉग फक्त
व्लॉग नाही आहे, हा व्लॉग एक मेमोरी आहे जी मी कलेक्ट केली आहे. हा व्लॉग एक आठवण आहे जी मी कलेक्ट केली आहे आणि आता हे तुम्हाला पण बघायला मिळणार आहे. जे पण विद्यार्थी असतील, माझे विद्यार्थी हे हा ब्लॉग बघत असतील किंवा शिक्षक असतील जे हा ब्लॉग बघत असतील, तर हा त्यांच्यासाठी पण एक मेमोरी असणार आहे, त्यांच्यासाठी पण एक आठवण असणार आहे जी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कधीही बघायला मिळेल. असं नाही आहे, आता जनरली काय होतं, जेव्हा आपण कुठल्या कार्यक्रमाला जातो तेव्हा आपण तो कार्यक्रम एन्जॉय करतो, त्यातल्या आठवणी कलेक्ट करतो आणि काही काळानंतर विसरून जातो. काही काळानंतर आपल्याला विसर पडतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात सगळेजण बिझी असतात, त्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी विसरून जातात ज्या झालेल्या आहेत, कार्यक्रम असतील किंवा कुठला इव्हेंट असेल. पण जेव्हा हा व्हिडिओ ते बघतील, लाईक हा जो व्लॉग आहे, त्यामुळेच मी म्हटलं हा व्लॉग काय फक्त व्लॉग किंवा व्हिडिओ नाही आहे, हे एक आठवण आहे जी प्रत्येक विद्यार्थ्याची आहे या शाळेमध्ये असलेली, प्रत्येक शिक्षकाची आहे ज्यांनी या शाळेत एवढी सेवा दिली आहे, एवढं कळकळीने शिकवलं आहे. सो हा व्हिडिओ ते बघत असतील तर खूप चांगलं वाटलं आजचा व्लॉग. तर मित्रांनो, मला सांगा तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला, तुम्हाला माझी शाळा कशी वाटली, माझे शिक्षक कसे वाटले, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढेही असेच ब्लॉग बघण्यासाठी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर वरती बेल आयकॉन असेल तर त्याच्यावर पण क्लिक करा, म्हणजे पुढेही असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस नाही होणार. सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मित्रहो, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.